काल रात्रीचा व्हिडिओ कंटिन्यू करते. तर मार्केटमधून दमून आलेलो, मुलं वाट बघत बसलेली जेवणासाठी. तर सगळ्यांना पहिला वाढलं आणि जेवणात होतं मस्तपैकी आंबोळी होती आणि त्याच्यानंतर डोसा होता, मस्तपैकी झणझणीत असं मटण होतं, रस्सा होता आणि भात. खूप छान जेवण बनवलं होतं. आणि पोरं बघा, पोरांना खूप भूक लागली होती. पोरांना पहिला वाढून घेतलं. पंक्तीत जेवायला ना मुलांना खूप आवडतं. एकमेकांच्या संगतीने ना भरपूर जेवतात, पण व्यवस्थित जेवतात. आणि नाहीतर मग भरवायला लागतं बघा, आपल्या पाठी लागतात की भरव भरव, किंवा जेवणाकडे लक्ष नसतं. तर एकमेकांच्या संगतीने भरपूर जेवतात पण आणि व्यवस्थित पण जेवण करतात. तर ही मजा ना, मे महिन्याची जी सुट्टीची मजा असते ना, ती खरंच खूपच वेगळी असते. आता सगळे जेव्हा आपापल्या कामाला जाऊ परत सुट्टी संपल्यानंतर, तर सगळे याला मिस करतील. म्हणून माझा व्हिडिओ टाकण्याचा हेच एक उद्देश असतो की जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा हे व्हिडिओ बघू आणि मिस करूया सगळ्याला. तर हीच एक मजा आठवणीत राहील. गुड मॉर्निंग. या गरमागरम सकाळचा चहा प्यायला. गुड मॉर्निंग. मस्तपैकी सकाळच्या 8 पावणे 8 वाजता उठलो. जास्त काही लवकर उठलो नाही. खूप छान मजा आली. रात्रभर थोडंसं बोलत बसलो, गप्पा गोष्टी झाल्या आणि मग झोपून गेलो. कारण बाजारात इतकं फिरलेलो की कंटाळा आलेला. म्हणून मग कधी झोप लागली काही कळलंच नाही रात्री. आणि अजून सुद्धा थोडी लोक आता उठायला लागले. चहा झाला आमचा आणि आता काय प्लॅन आहे हे अजून तर काही डिसाईड नाही. बघू आता काय होतंय, तसं तुम्हाला दाखवत जाईल. आणि बेळगावचं वातावरण बघा कसं आहे. काल कसं वाटत होतं, पाऊस किती पडेल वाटत होतं, पण अजिबात पाऊस आला नाही. आता पण थोडंसं ढगाळ वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. पण काय पाऊस येईलच गॅरंटी कमी आहे. त्यामुळे बघूयात. आणि आज कुठे जायचं, काय करायचं आहे प्लॅन, ते पण तुम्हाला सांगते. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि सगळ्यांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग. सकाळ झाली आमच्या पोरांची बघा. 9:30 वाजलेत आणि आत्ता उठायला लागलेत आमची पोरं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग चिना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ईशा. गुड मॉर्निंग मन. गुड मॉर्निंग. आता उठलेत बघा आमची पोरं. आणि अजून डोळे ओपन होत नाहीयेत आमच्या विहानचे बघा. मस्त झोपलाय, सुट्टी एन्जॉय करतोय. उठ बाळा, उठा उठा. पोरं बघा आता एका वयाची सगळी झालेत ना, त्यामुळे खूप दंगा मस्ती करतात, ऐकतच नाहीत अजिबात. मे महिन्याची सुट्टी म्हणजे ना घरात दंगा 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 असतो. तुमच्या पण घरी असंच असेल ना, नक्की कमेंट करून सांगा. हे बघा. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवलंय बघा. मस्त घवणं बनवलेत आणि कोशिंबीर बनवलीये. तर कांदा टोमॅटो खोबऱ्याची कोशिंबीर बनवलीये मस्त. मुलं किती छान पंक्तीत जेवायला बसलेत बघा. तांदळाच्या पिठाची घवणं बघा किती सुंदर बनवलेत, मऊगार लुसलुशीत. तर आमच्या इकडचा फेमस पदार्थ आहे. करायला पण सोपं आणि पचायला पण छान, एकदम सोपं आणि खायला पण एकदम छान. चहात बुडवून खा किंवा कोशिंबीर सोबत खा. तर या सगळ्यांनी नाश्ता करायला मस्तपैकी गरमागरम घवणं. चला पार्टी पार्टी. सगळ्यांची पार्टी काय चालू आहे बघा. कणस मस्त पैकी गावाकडची आमच्या शेतातली कणस. या सगळ्यांनी खायला कणस. पोरांची बघा पार्टी चालू आहे, कणस पार्टी चालू आहे. चला आता दुपारचे वाजलेत 1 आणि आता बघा पोरांची पार्टी चालू आहे. मस्त पैकी कणसांची, आमच्या घरातली कणसं म्हणजे गावाकडच्या शेतातली. आणि काल येताना घेऊन आलेलो, काकांनी पाठवलेली कणस. आणि नाश्ता वगैरे फुल झालाय. मस्तपैकी घवणं आणि पोरं बघा कशी जमलेत मस्त कणस खायला, गरमागरम कणस. यानू आता या सगळ्यांची ओळख झाली असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून बघून 4 दिवसात. तर या सगळ्यांनी कणस खायला मस्त पैकी. वा 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 वा. या सगळ्यांनी या खायला. या सगळ्यांनी करवंद खायला.
चला आता वाजलेत, किती वाजलेत बघा, 5:15 वाजलेत आणि आता टायमिंग झालाय चहाचा. हे सगळे चहासाठी वाट बघत बसलेत सगळे बघा मंडळी. गोंधळ 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 घरात करून टाकलाय आणि किती भारी वाटायला लागले बघा. आम्ही ना भरपूर, मला वाटतं खूप वर्षानंतर आम्ही एकत्र आलोय सगळे एकाच वेळेला, त्या लग्नामुळे. नाहीतर एकत्र सुद्धा येत नाही, कोणतरी मिसिंग असतं. खूप मजा यायला लागली. आज पण आमचा स्टे आहे बेळगावमध्ये आणि जायचं उद्या आहे. आणि आज कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता चहा पिऊया आणि मग मार्केटमध्ये परत जाणार आहे. आज कशासाठी जाणार आहे आणि आज पण जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला आज दाखवणार आहे. हा, आणि चिऊ काय करते बघा, चिऊ आमची भाकरी करते. या सगळ्यांनी भाकरी खायला. चला आता झालाय चहाचा टायमिंग. या सगळ्यांनी चहा प्यायला मस्तपैकी. चहा, खारी, टोस्ट, चिवडा सगळंच काही. 4 वाजले म्हटले की कधी. नमस्कार, लेक्चरची चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आणि आज पुन्हा एकदा आपण चाललेलो आहोत मार्केटमध्ये, बेळगाव मार्केटमध्ये. काल आपण काय काय घेतलं हे तुम्ही नक्कीच बघितलं असेल. तर कुठे जाऊन काय घ्यायचं, कुठल्या घरातल्या गोष्टी किंवा कपडे म्हणा, किंवा जर तुम्हाला काही रिझनेबल रेटमध्ये जर वस्तू घ्यायच्या असतील किंवा साड्या घ्यायच्या असतील, लग्नाचा बस्ता काढायचा असेल, तर कुठे जायचं हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता. कारण खरंच खूप सुंदर अशा आम्ही साड्या घेतल्यात किंवा खूप काही गोष्टी घेतल्यात. तर तिथे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की जरूर बघा की कुठे जायचं, कुठल्या दुकानात जायचं आणि कोणत्या वस्तू घ्यायच्या कुठल्या दुकानामध्ये गेल्यावरती. आज पण तुम्हाला मार्केटमध्ये गेल्यावरती दाखवते की कुठे काय घ्यायचं. तर हे बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला आता जाऊया सरळ मार्केटमध्ये. चला आता फायनली रिक्षा भेटली. 10-15 मिनिटं बाहेर थांबलो आणि त्याच्यानंतर रिक्षा भेटली. तर कॅब लवकर भेटतच नाही. चला आता रिक्षा भेटले, रिक्षातून चाललो आता थेट मार्केटला भेटूया. 7 वाजले, जाता जाता 7 वाजले. वेळ झालाय आम्हाला जायला. आता बघू यायला किती वेळ होतोय. आज एक मेंबर कमी आहे कालच्या पेक्षा. तर चला मार्केटमध्ये जाऊया. हे आहे बेळगावातलं सगळ्यात फेमस सपना मॅचिंग सेंटर. तर किर्लोस्कर रोडवरती जो मॉल आहे, तर त्या मॉलपासून सरळ खाली स्ट्रेट आला ना तुम्ही की तुम्हाला सरळ जोपर्यंत 4 चौकाचा रस्ता लागत नाही तोपर्यंत सरळ खाली यायचं. तिथे तुम्हाला सपना मॅचिंग सेंटर पुण्यातच दिसेल. बघा 180 हे ना. खरं ते लई चमकी आहे. साडी ऑलरेडी तशी आहे ना. 180 ला ब्लाऊज बघा, स्लीवलेस नेटचे. बेळगाव मार्केटमध्ये आला आणि तुम्हाला इथे काहीच मिळत नाही असं कधीच होणार नाही. प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट इथे मिळते. मॅचिंग पासून तुम्हाला लग्नाच्या बस्त्यापर्यंत, भाजीपाल्यापर्यंत, अगदी फेमस डॉक्टर सुद्धा सगळं काही इथे मिळतं. त्यामुळे बेळगाव खूप खरंच भारी आहे. फिरून भूक लागली म्हणून थोडासा आता ब्रेक घेऊयात. तर मस्तपैकी पाणीपुरी आणि एकदम झणझणीत अशी भेळ या खायला या सगळ्यांनी. मस्त झणझणीत भेळ आणि पाणीपुरी खाल्ली आणि गेलो चप्पल घ्यायला. चिऊसाठी चप्पल घ्यायचे होते. छान छान चप्पल होते इथं. तर हे दुकान आहे कुठे सांगते तुम्हाला एक्झॅक्ट. मारुती गल्लीमध्ये आहे हे मारुतीचं मंदिर. तर मारुतीचं मंदिर कुठे आहे दाखवते. तर आपल्यासारख्या एजच्या किंवा सगळ्याच एजच्या लोकांसाठी इथे चप्पल खूप छान मिळतात, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. तर हे आहे समोर मारुतीचं मंदिर, हे बघू शकता. हे मारुतीचं मंदिर आणि एक्झॅक्ट समोरचं दुकान. आणि त्याच्या राईट साईडला इकडे कपड्याचे पण दुकान आहे, तिथे पण छान कपडे मिळतात. चला मार्केटमधून मस्त फिरून आलो. त्यानंतर जेवणात आहे मस्त भाकरी आणि शेवग्याच्या शेंगांची मस्त रबरबीत अशी भाजी, त्या पिठलं आहे आणि 3-4 प्रकारची लोणची आहेत. फिरताना काय वाटत नाही, पण फिरून आल्यानंतर घरी खूप पाय दुखायला लागतात. खूप कंटाळा आला होता. पटपट पटपट जेवण करून घेऊयात, कारण उद्या आपल्याला निघायचं होतं, घरी गावी निघायचं होतं. त्याच्यामुळे आज काय लवकर कोणीच झोपणार नव्हतं. माहिती होतं की आज गोंधळ आहे रात्री, म्हणून पोरांना पटपट वाढून घेतलं आणि मग आम्ही जेवायला घेतलं. छानपैकी मस्त जेवण केलं. आणि आमची जी आताची मुलगी आहे ताई, तर ती स्वयंपाक खरंच खूप अतिउत्तम बनवते. तर आल्यापासून काही ना काहीतरी चालू होतं. आज व्हेज खाल्लं आम्ही, नाहीतर आल्यापासून 2 दिवस कंटिन्यू चिकन मटन काही ना काहीतरी खातोय आम्ही. तर आज खूप भारी वाटलं. दिवसभर घरी थांबायचं, मजा करायची आणि संध्याकाळी मार्केटमध्ये जायचं. खूप एन्जॉय केला आम्ही.
गुड मॉर्निंग. व्हिडिओ असाच कंटिन्यू करते आहे आणि आज आमचा जायचा दिवस फायनली उजाडलेला आहे. सगळ्यांना बघा किती लवकर 8:30 वाजल्यापासून उठवायला चालू होतं. आता उठलेच सगळे आणि कधीपासून उठा उठा आवरा आवरा म्हटल्यावर कोणाचाच मूड नाही आहे. सगळी आळसलेत. 2 दिवस कंटिन्यू फिरतोय ना, त्यामुळे सगळी आता फिरून फिरून दमलेत. त्यामुळे जायचं कोणीच नाव घेत नाही आहे. आणि बघूयात मग आता कधी घरातून सगळ्यांचा पाय निघतोय. त्याआधी आता आम्ही भाकरी खातोय. तर या सगळ्यांनी भाकरी खायला. गावाकडे भरपूर प्रमाणात ना नाश्त्याऐवजी भाकरीच केली जाते, कारण नाश्ता हा प्रकार क्वचितच असतो. काहीतरी वेगळं असेल, गहूनं वगैरे, आंबोळ्या, डोसा असं काहीतरी असेल तरच. नाही तर रोजच्या ज्या जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये सकाळी सकाळी 9-10च्या दरम्यान भाकरीच खाल्ली जाते. नमस्कार. तर आज आहे आपला बेळगावातला 3रा दिवस आणि खूप सारी धमाल मस्ती केली आणि आज आपला जायचा दिवस आलेला आहे. आज पण सोडायच्या तयारीत नाहीयेत, पण आज जावं लागेल कारण सुट्टी जवळजवळ निम्मी आता सुट्टी संपली, निम्मी सुट्टी आहे राहिलेली. तर ती सुट्टी आता बघू. अजून भरपूर साऱ्या पाहुण्यांना भेटायचं आहे, भरपूर सारी कामं बाकी आहेत, तर जावं लागेल. खूप एन्जॉय केला, मार्केट फिरलो, सगळं काही तुम्हाला दाखवलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे नक्की सांगा. आणि सकाळचा आता चहा नाश्ता झालेला आहे. मस्तपैकी इडली सांबार चटणी खाऊन झाली. सगळ्यांचे पोट भरून खाल्लेलं आहे दाबून. खूप एन्जॉय केले हे 2 दिवस सगळ्यांच्या सोबत. आणि आता आपला जायचा परतीचा प्रवास चालू होणार आहे थोड्याच वेळात. तर म्हटलं की व्हिडिओला सुरुवात करावी. म्हणजे आम्ही जातानाचा जो प्रवास आहे मुलांसोबतचा, तर चंदगड येताना तुम्हाला दाखवला होता की चंदगड टू बेळगाव, आता बेळगाव टू चंदगड हा प्रवास आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आता जायचा रूट काय असणार आहे हे नक्की बघायला मिळेल. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. 2-3 दिवस कसे गेले समजलंच नाही सगळ्यांच्या मध्ये. खूप फिरलो, खूप काही खाल्लं, खूप मजा केली आणि आता शेवटी जायची वेळ आलेली आहे. आणि चालू आहे हळदी कुंकू. बघू शकता तुम्ही. घरातून सवासीने बाहेर पडायचे म्हटले की हळदी कुंकूचा कार्यक्रम झालाच पाहिजे. आणि मुलांना जाता जाता सुद्धा डान्स करायचा आहे. एक डान्स म्हणून 10 मिनटं इथेच घालवली. तर खूप छान एन्जॉय केला मुलांनी. खरंच या आठवणी. आमच्या वेळेला ना एवढे जास्त मोबाईल नव्हते बघा फोटो काढून ठेवायला. क्वचितच फोटोज आहेत आमचे आठवणी लहानपणीच्या. आणि ह्यांचे खूप सारे व्हिडिओज वगैरे आपण काढून ठेवलेले आहेत, जेणेकरून यांना सगळं काही बघता येईल. तर खूप छान वाटतं. म्हणून मी चिऊचे ना प्रत्येक क्षण असे ना खूप व्हिडिओज काढून ठेवलेले आहेत की तिला कुठल्या ठिकाणी गेलो होतो, काय केलं होतं हे पण तिला आठवलं पाहिजेत. तर ही आमची ताई म्हणजे आत्यांची मुलगी. तर हिच्या घरी आलो होतो आपण आणि 2-3 दिवस खूप छान तिने आम्हाला जेवण घातलं, खाऊ पिऊ घातलं आणि खूप छान. आणि आमची आत्या देखील इथं खालीच राहते आणि आत्याची मुलगी वरती राहते, त्यामुळे ते एकत्रच राहतात. एका ठिकाणी आले तरी दोघींना सुद्धा भेटणं होतं. तर अशा पद्धतीने आपलं ही ट्रीप छोटीशी खूप छान एन्जॉय केली. लहान मुलांनी सुद्धा खूप छान एन्जॉय केली आणि ह्या आठवणी खरंच कायम लक्षात राहतील. आणि लहान मुलं बघा, यांना हे व्हिडिओ दाखवले ना, खरंच आपण असं होतो का हे आठवलं ना की खूप छान वाटेल. इकडे आलो होतो, तिकडे गेलो होतो. तर हा मे महिना खरंच खूप म्हणजे न विसरता येण्यासारखा झालेला आहे. भरपूर ठिकाणी फिरलो, खाल्लं पिलं आणि सगळ्यांच्या मध्ये राहिलो. तर खरंच खूप छान वाटलं. चला मग आता निघूयात. त्यापूर्वी एक लहान मुलांचा एक डान्स. चला फायनली बेळगाव आपला आता झालं. 2-3 दिवस खूप मजा केली आणि आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे, म्हणजे होणार आहे. आता रिक्षाची वाट बघतोय आणि गँग बघा किती सारी आहे. यांना कसं घेऊन जायचं हा मोठा प्रश्न आहे. आता बघूयात. बस लवकरात लवकर भेटली तर बरं होईल, नाहीतर मग आता काही खरं नाही. बसचं टायमिंग पण एवढं माहिती नाही. 4च्या दरम्यान बस असते. 4:45 3:30चा सुमार आहे. बघूया आता. चला मग सरळ जाऊया आता बस स्टँड वरती. बाय. चला आता इथून डायरेक्ट चाललोय आपण बोगारवेसला. जो आमचा चंदगड बस स्टॉप आहे ना,
कायमचा, जिथे आम्ही आता सीबीटीला भरपूर लोक थांबतात, पण आधी ना आम्ही तिकडे थांबायचो भोगारवेसला, आणि इतकी गर्दी असायची प्रत्येक वेळेला ना कोणी ना कोणीतरी भेटायचं. पण आता प्रत्येकांची गाडी झाल्यामुळे घरपती गाड्या आहेत, त्याच्यामुळे एवढी काही जास्त लोक नसतात स्टॉपवरती. आता बघूया एखादा कोणीतरी भेटलं तर. नाहीतर आमचा जो कायमचा आम्हाला गावाकडे जायला जो स्टॉप आहे चंदगडचा, तर तो दाखवते. तिकडे चाललोय आणि रिक्षामध्ये बघा सगळे पोरं भरली आहे रिक्षा. एक रिक्षा पुढे पाठीमागे पुढे गँग बघा, सुट्टीला आलेली गँग. सुट्टी भारी गेली यावेळची, खरंच खूप छान गेली सुट्टी.